महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यातील गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल सादर झालाय। ससूनच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी कुठलंही चुकीचं कृत्य केलं नसून या संदर्भात सबळ पुरावे आढळले नसल्याचं त्यांनी म्हटलंय। या उलट या प्रकरणात मणिपाल आणि सूर्या हॉस्पिटल आणि इंदिरा IVF रुग्णालयाकडून काही चुका झाल्याचं अहवालात म्हटलंय। या अहवालानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा ससून रुग्णालयाच्या समितीला पत्र पाठवलंय। अहवालातील 4 प्रमुख मुद्द्यांवर अभिप्राय मागवण्यात आलाय। विशेष म्हणजे पुढील कारवाईसाठी डॉक्टर घैसास यांच्या संदर्भात स्पष्ट मत कळवा अशा सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत। 5.5 तास पेशंट त्या ठिकाणी होता आणि का होता तर ॲडमिशन दिलं गेलं नाही म्हणून त्या ठिकाणी पैसे इमिजिएट त्यांना हवे होते। जी व्यवस्था आम्ही करत होतो ते दिले गेले नाही म्हणून। पण तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये इतर सगळे हॉस्पिटल्स जर आले असतील हा अहवालातला एक भाग असू शकतो, पण अहवालाचा जो मुख्य गाभा आहे तो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टर घैसास यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वागणूक दिली त्याविषयी अहवालात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे। दरम्यान पुण्यातील गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाचा अहवाल सादर झाल्यानंतर आता त्यावर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू झाल्यात। सगळ्यांचा आग्रह हा ज्या पद्धतीने त्या दिवशी पेशंटला त्रास झाला त्या पेशंटला त्रास झाल्यानंतर ज्या संबंधितांनी याच्याबद्दल दिरंगाई केली असेल त्यांच्यावर कारवाई करा यासाठीच आहे। त्यामुळे मला असं वाटतं तिन्ही रिपोर्ट्स जे येतील त्या रिपोर्ट्सला आपण म्हटलं क्लीन चिट किंवा आणखीन काही असेल तरी तिन्ही रिपोर्ट्समधला जी काय ॲक्च्युअल फॅक्ट येईल आणि त्याप्रमाणे शासनाची कारवाई तत्काळ होईल। ससूनने दिलेली क्लीन चिट म्हणजे इंद्राने मांजराची साक्ष काढणं आहे। ज्या ससूनमध्येच अनेक गैरव्यवहार आहेत आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत आणि ससूनमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली त्या समितीमध्ये ज्या महिला डॉक्टर आल्या त्या महिला डॉक्टरांवरही अनेक आरोप आहेत हे आपण याच्या आधी बघितलेलं आहे। अशा ससूनने सुश्रुत घैसास यांना क्लीन चिट देणं याच्यात नवलते काय हे शासन कशा पद्धतीने आरोपींना संरक्षण देतं हे आपण कोरटकर केसमध्ये बघितलं की कोरटकरची अटक करण्यासाठी त्याला संरक्षण दिलं आणि आताही सुश्रुत घैसासला ज्या पद्धतीने संरक्षण दिलं जाते याचा स्पष्ट अर्थ आहे की या राज्यामध्ये गोरगरिबांच्या जगण्याची काहीच किंमत नाही।